कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह अधिकाऱ्यांनी आज माळकर तिकटी, लुगडीओळ, मटन मार्केट आणि बिंदू चौक इथल्या अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला। पोलीस बंदोबस्तात केलेल्या या कारवाईवेळी या ठिकाणचं अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यात आलं। या दरम्यान विनापरवाना सुरू असलेल्या बिंदू चौक परिसरातील हॉटेल हिंद लॉजिंग आणि हॉटेल प्राइम रेसिडेन्सी या 2 लॉजवर सीलची कारवाई करण्यात आली। कोल्हापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवत आहे। अनेक ठिकाणच्या अतिक्रमणांमुळे लहान मोठे अपघातही होत आहेत। याची दखल घेऊन कोल्हापूर महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आहे। आज महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक, विभागीय कार्यालयातील कर्मचारी तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील अतिक्रमण प्रत्यक्ष हटवण्याची कारवाई केली। शहरातील माळकर तिकटी, लुगडीओळ, जुना बाजार, मटन मार्केट आणि बिंदू चौक परिसरातील अतिक्रमणांवर जेसीबी सह अन्य वाहनांचा वापर करून कर्मचाऱ्यांनी कारवाई केली। इथल्या सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस देऊनही त्यांनी त्यांची अतिक्रमण हटवली नसल्याने महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करून त्यांना दणका दिला। इथली शेड, केबिन, स्टँडबोर्ड, पत्रे असे विविध प्रकारचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आलं। या दरम्यान बिंदू चौक परिसरात विनापरवाना सुरू असणारं इक्बाल नुरानी यांचं हॉटेल हिंद लॉजिंग आणि अकरम शिकलगार यांचं हॉटेल प्राइम रेसिडेन्सी या 2 लॉजवर अधिकाऱ्यांनी सीलची कारवाई केली। या कारवाई दरम्यान काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणाचीही गय न करता ही कारवाई केली। यावेळी उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।